मित्रांनो, आपल्या समोरची जर सगळ्यात मोठी समस्या कुठली असं जर विचारलं तर सगळ्यात आधी उत्तर येतं ते म्हणजे इलिगल इमिग्रेंट्स. क्रॉस बॉर्डर म्हणजे बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये जी घुसखोरी होती ती आपल्यासाठी सर्वात मोठी समस्या आहे. आणि हे फक्त बांगलादेशच्या बॉर्डरच्या राज्यात नाही, म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर या राज्यातून म्हणजे इथपर्यंत हे मर्यादित न राहता हे संबंध भारतामध्ये पसरलेले आहेत. काही प्रायव्हेट एजन्सींच्या आकडेवारीनुसार जवळपास 6 कोटी लोक हे आपल्या देशात घुसले आणि यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक आलेले आहेत. तुम्ही ऐकलं असेल की मध्ये मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येतात की पुण्यात 15 बांगलादेशी पकडले, नागपूरमध्ये 10 बांगलादेशी पकडले किंवा अजून कुठल्या शहराचं नाव घेतं. तर ह्या सर्व याच्यामध्ये या बांगलादेशी लोकांना जे आपल्याकडे जे डॉक्युमेंट असतात, जे आधार कार्ड, पॅन कार्ड असेल किंवा जन्माचा जो दाखला असेल तो सुद्धा आपल्याकडं किंवा भारतात बाकीच्या राज्यात पण सहज उपलब्ध होतो. याच्यासाठी एक नेक्सस आणि एक रॅकेट काम करतात. ह्या लोकांना वसवण्यासाठी आपल्याकडे काही लोक काम करतात. मग त्यामध्ये त्यांचं एक धार्मिक अजेंडा असेल किंवा त्यांचं एक वोट बँकचं पॉलिटिक्स असेल. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल की 2024मध्ये एक बातमी आली होती की आपल्याकडं जवळपास 40,000 खोटे जन्माचे प्रमाणपत्र बनवले होते. आता किती लोकांनी बातमी बघितली ऐकली मला माहीत नाही, कारण आपल्याकडे सध्या लोकांना मीठ मिरची हळद लावलेली आहे ना, मसालेदार बातम्या ऐकायचा लोकांना छंद आहे. त्यामुळे आता ही बातमी किती लोकांनी ऐकली हाच लय मोठा प्रश्न आहे. तर 2024ला ही बातमी आली होती. खास करून भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी हा विषय खूप लावून धरला होता की 40,000 बोगस प्रमाणपत्र आपल्याकडे जे आहेत हे तयार झालेत आणि ह्या 40,000 बोगस प्रमाणपत्रांवरती सरकारने कारवाई करावी, रद्द करावी ही मागणी 2024 पासूनच हे जे किरीट सोमय्या होते हे करत होते. आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला की हे जे 40,000 डॉक्युमेंट होते, हे जे 40,000 जन्माचे बोगस दाखले होते, हे 40,000 बोगस दाखले आता सरकारने रद्द केले. आता विषय असा होता, हे जे दाखले होते हे दाखले इश्यू कोणी केले तर नायब तहसीलदारांनी. तर टेक्निकल आपण जर विचार केला तर नायब तहसीलदारांना जन्माचा दाखला हा इश्यू करायचा किंवा जन्माचा दाखला द्यायचा हा कुठलाही अधिकार नसतो. पण तरीसुद्धा हे जवळपास 40,000 दाखले हे दिले होते. आणि याचं जास्त जर प्रमाण जर आपण बघितलं तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर असेल आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगावमध्ये या ठिकाणी याचं मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करण्यात आलं होतं. आता हे जे बोगस दाखले जे आहेत ते यामागं उद्दिष्ट काय होतं, सरकारने हे तर रद्द केलं आहे, चांगली गोष्ट आहे, सरकारचं याबाबत कौतुक. पण 40,000 डॉक्युमेंट, 40,000 म्हणजे हा काय छोटा आकडा आहे का? 40,000 म्हणजे एखाद्या मध्यम शहराची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये असते. म्हणजे अख्खीच्या एका नगरपालिकेची किंवा नगर परिषदेच्या शहराची जी लोकसंख्या आहे तेवढ्या संख्येचे तुम्ही दाखले इश्यू करताय. आणि हे दाखले कोणाला इश्यू करतायत, कारण या दाखले इश्यू करण्यामागं उद्दिष्ट काय आहे, हे दाखले घेणारे कोण आहेत. आणि हे जर बांगलादेशी इमिग्रेंट किंवा रोहिंग्याचा जो विषय गेल्या काही दिवसापासून म्हणजे मला वाटतं CIAचं आंदोलन म्हणजे 2021-22 पासून हा विषय आपल्या देशामध्ये खूप म्हणजे याची खूप गंभीर्याने हा विषय आपल्याकडं घेतला गेलेला आहे, याच्याबद्दल चर्चा पण होती. पण अशा पद्धतीने बोगस कागदपत्र काढून हे 40,000चे जे डॉक्युमेंट आहेत हे कोणाला इश्यू केले, याच्यामागे उद्दिष्ट काय होतं, ह्या लोकांच्या पाठी कोण आहे, यांना कोण इथं वसवण्याचा प्रयत्न करते हे सुद्धा सरकारने शोधणं खूप गरजेचं आहे. 40,000 रद्द केले हे तर बरंच झालं, 1 वर्ष लागलं त्याला, असो काय विषय नाही. पण हे 40,000 कागदपत्र इश्यू करणाऱ्या जे अधिकारी असतील, जे नायब तहसीलदार असतील, यांच्यावर सुद्धा सरकारने कडक कारवाई करणं गरजेचं आहे. आणि हे 40,000 कागदपत्र इश्यू कोणाला झाले होते हे सुद्धा सरकारने बघणं खूप गरजेचं आहे. कारण हे जर आता जर बघितलं नाही, आणि हे फक्त एक झालं जन्माच्या दाखल्याचं, याही पुढं जाऊन आपल्या सिस्टमला एवढं पोखरलेलं आहे एजंट लोकांनी, याही पुढं जाऊन मित्रांनो की तुम्ही आपलं आधार कार्ड बघा किंवा पॅन कार्ड असेल किंवा वोटर ID असेल, या संदर्भात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे जी आहे ना ही जालसाजी, हे जे ब्लॅकचं काम आपल्याकडे चालू असतं. म्हणजे आपल्याकडं म्हणजे पूर्ण देशभरामध्ये सिस्टममध्ये असे काही ग्लिचेस यांनी करून ठेवलेत ना या लोकांनी, तर हे डुप्लिकेट कागदपत्र काढून या अशा पद्धतीने हे जे बांगलादेशी, रोहिंग्या, हे जे बाहेरून आलेले जे लोक आहेत यांना वसवण्याचा प्रयत्न जो आहे हा आपल्याकडं मोठ्या प्रमाणात चालला आहे.
आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, 40,000 जे जन्माचे बोगस दाखले कॅन्सल करायचा. त्याचबरोबर सरकारने जे बाकीचे जे डॉक्युमेंट इश्यू होतात, त्यामध्ये आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बाकीचे कुठलंही कागदपत्र असो, आयुष्यमान कार्ड असेल, कुठलंही गव्हर्नमेंटचं कार्ड असो, तर याचीसुद्धा सरकारने लक्ष ठेवायला पाहिजे की हे इश्यू होताना हे कुठल्या व्यक्तीला इश्यू होतं आहे, हा माणूस कोण आहे, हा जेन्युन आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने करायला पाहिजे. कारण मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमधून आसाम मार्गे, आसाममधून मग हे लोक उर्वरित भारतामध्ये हे लोक घुसत असतात. खास करून पश्चिम बंगालमध्ये आता काय झालं, रोजगाराची समस्या आहे. पश्चिम बंगालमध्ये यांना काम मिळत नाही आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधून हळूहळू आपल्याकडे गुजरात असेल, महाराष्ट्र असेल किंवा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये हे लोक हळूहळू सरकत चाललेले आहेत. त्यामुळं ही जी इल्लीगल इमिग्रेंट आहे, इल्लीगल इमिग्रेंटची खूप मोठी समस्या. या इल्लीगल इमिग्रेंट लोकांना कोण आपल्याकडं त्या लोकांना वसवण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला एक घटना सांगतो की गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बांगलादेशच्या एका खासदाराचा खून झाला एका अपार्टमेंटमध्ये. आणि हा जो खून करणारा व्यक्ती होता हा बांगलादेशी होता आणि हा बांगलादेशमधून हा व्यक्ती फरार होता आणि हा आपल्याकडे मुंबईमध्ये होता. मुंबईमध्ये जिममध्ये काम करायचा हा आणि एक कुख्यात गुन्हेगार होता. आपल्याकडे राजरोसपणे मुंबईमध्ये राहत होता, पण कोणाला तपास नव्हता. अशा पद्धतीचे किती लोक आपल्याकडे आजूबाजूला असतील, किती लोक आपल्या बरोबर समजा काम करत असेल, कोण रिक्षावाला असेल, कोण गाडीवाला असेल, कोणाची फळाची गाडी, कोण केळंवाला असेल. अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला या असे बरेचसे लोक असतात. त्यामुळं ह्या गोष्टीकडे लक्ष देणं सरकारची खूप जबाबदारी आहे. मी तर म्हणतो पहिली प्रायोरिटी. कारण हा आपल्या नॅशनल सिक्युरिटीचा विषय आहे, हा देशाच्या सिक्युरिटीचा विषय आहे आणि राज्याच्या सिक्युरिटीचा विषय आहे. आणि हे जे 40,000 दाखले आहेत याच्यावर जशी कारवाई झाली, त्याचबरोबर जे बाकीचे डॉक्युमेंट जे इश्यू होतात आणि हे 100% इश्यू झालेले असणार आहेत, कारण आपल्या सिस्टीममध्ये बरेच ग्लिचेस आहेत, त्याकडे सुद्धा सरकारने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे की जेणेकरून ही जे बाहेरून येणारे जे रोहिंग्या फिंग्या कोण असतील, तर ह्या लोकांचा बंदोबस्त करणं, या लोकांना पुन्हा त्यांच्या तिकडे पाठवून देणं हे खूप गरजेचं आहे.